कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांची बाईट बघितली। अमित शहांनी मराठा आरक्षणाला हाताळण्याच्या भानगडीत पडू नये, तुमचा राजकीय एन्काउंटर होईल असा इशारा त्यांनी थेट अमित शहांना दिला। मुळात मनोज जरांगे यांच्यासारख्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या हुशार व्यक्तीने फेक न्यूजला बळी पडून असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता खुद मराठा समाज बांधवच उपस्थित करत आहेत। आणि अमित शहांनी मराठा आरक्षणाचा विषय हाताळला तरी त्यात काय वावगा आहे मला सांगा बरं। पण जरांगेंचा बोलवता धनी कुणीतरी वेगळाच आहे हे यावरून लक्षात येत आहे। शिवाय विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवत आहेत। मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं नाही। अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप यांनी जगासमोर आणावी अशी मागणी भाजप नेते आता करत आहेत। पण विरोधकांकडून तशी काही क्लिपच आलेली नाहीये। त्यामुळे अमित शहांनी मराठा समाजाचा अपमान केला असं सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी की नाही तुम्हीच सांगा। मराठा आरक्षण हा काय राजकारण करायचा विषय आहे का? मराठा आरक्षणाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचं देखील काम केलेलं नाहीये असे आरोप देखील भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत। उलट मराठा समाजाचं आरक्षण यांनी संपवलं आणि सारथी सुद्धा डबघाईला आणली आणि आता स्वतःचं अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिल्लावळं अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचं काम करत आहेत। मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले, पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जाहीर सांगावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध नाही, पण भूमिका स्पष्ट न करता मराठा समाजाचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हा महाविकास आघाडीचा डाव आहे। पण आता हळूहळू मराठा समाजाला कळू लागला आहे की आता सत्य बाहेर येऊ लागले आणि त्यामुळं विधानसभेला मराठा समाज योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। या विधानसभेला मराठा समाज कुणाच्या बाजूने असेल, युतीच्या की आघाडीच्या? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।